काय राव, पाऊस नाही काय नाही. पावसाचा तर पत्त्या नाही. खरं पेरलं तर पाहिजे म्हणून निघाले पल्याड. इकडनं कुठं मग? म्हणजे काय म्हणालायस? आत्ताच जाणार, इथनच जाणार. तुम्ही काय करायचं ते करा. हा जो व्हिडिओ आहे जो तुम्ही अजून सुद्धा बघू शकता तो व्हिडिओ आपल्या सुमितनं बनवला होता. अशीही बनवाबनवी सोबत तुझं एक वेगळंच रिलेशन आहे म्हणू शकतो. तर हे नेमकं कसं सुचतं तुला? म्हणजे एखादा कॉन्टेंट घेऊन तो सीन शोधतोस की सीन वरून कॉन्टेंट तुला आठवतो? iPhone 16 लॉन्च झाला. iPhone 16 लॉन्च झाल्यानंतर मग बातमी काय घ्यायला गर्दी झाली आणि लाईन लागल्या लोकांना. लाईन वरनं मला लगेच ती लाईन आठवली उचलायची. अशोक सराफ तर मग ते सीन आठवल्यानंतर कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीच्या अगोदर जॉब केलंस. स्टोरी सांगायची हिंजवडीला ते एकदा इंटरव्ह्यू गेलो आयटी पार्क हिंजवडीचं ते जंगल बघितलं ते आयटी वाटतं ना म्हणजे नाहीच हे आपल्याला जमणारच नाही. त्यानंतर मग सई बरोबर मी बेरोजगार मध्ये काम केलं. हिट झाली. पण सई मला ट्रायचे व्हिडिओ नव्हते. मी डबिंगचे व्हिडिओ करायचो पण ते डबिंगचे व्हिडिओ असं माहिती की हे कुणी केले कळायच नाही. म्हटलं अरे असं करून उपयोग नाही, आपल्याला जर पैसे कमवायचे असतील दिसलं पाहिजे. पण तू एकटं करतोस, टीम आहे? नाही मी कॅमेराचं बटन दाबाय पासून स्वतः सगळं जाऊन पहिला बटन दाबायचं मोबाईलचं शूट करते. मोबाईलवरती शूट. आणि माझं मत असं आहे की पैसे कमवण्याची भरपूर साधन आहे. तर म्हणून सगळंच करायला पॉलिटिकल पार्टी सोड मला ते ह्याच्यामध्ये आहे रमी सरकार वगैरे असं ते ऑनलाईन गेमिंग त्याच्यावर इग्नोर केलं. मी त्यांना ती सांगते की तुम्हाला कंटेंट माझा क्वालिटी देणार. काही लोकांना वाटतं तू एवढे पैसे करायचं त्याचे फॉलोअर 200-300 के आहेत ते म्हणते ते 5,000 व्हिडिओ करायला तयार आहे. नाही मला नाही जमत, तुम्ही ते काय करून घ्या. तरी 200-300 के असं त्याचा कंटेंट बघा, माझं कंटेंट तुम्हाला क्वालिटीच काम आहे. तुम्ही व्हिडिओ कधी बघा, कधी कुठे फिरवा. पुढं ज्यांना कॉन्टेंट क्रिएशन मध्ये यायचं किंवा त्यांना युट्यूबर बनायचं आहे किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये ज्यांना इन्स्टावरती आपला रीच वाढवायचा, फॉलोअर्स वाढवायचे आहेत, तर ते लोक प्रयत्न करत असतात ते नवीन मुलं. तर त्यांना तू काय सांगशील? ओरिजिनलिटी असावी ते लोकांना सांगितलं. कॉपी करू नका, स्वतःच हे करा. आपल्याकडे काय टॅलेंट आहे ना हे आपल्याला माहिती असतं, दुसरं पण सांगण्यापेक्षा त्याचा जास्त विचार करा. उदाहरण दुसरा कोणता चांगला डान्सचा व्हिडिओ करतो, मी डान्सचा व्हिडिओ करायला गेलो तर माझा नाही, माझं फील्डच नाही. व्ह्यू आणि कमेंटचा जास्त विचार करू नका. हे तर बेसिक सल्ला. नमस्कार, सह्याद्री संवाद मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आपल्याला तर माहितीच आहे की आपण खूप भारी भारी गेस्ट आपल्या या सह्याद्री संवाद मध्ये इन्व्हाइट करत असतो. सो आज सुद्धा एक अशी व्यक्ती माझ्या बरोबर आहे जी नेहमीच तुम्ही ग्रीन स्क्रीन वरती बघता ज्या व्यक्तीला, आणि ती व्यक्ती जरी समोर आली तर ती खरंच आली का आणखीन काही व्हिज्युअल आहे असं कधी कधी वाटायला लागतं. इतके व्हिडिओज आपण बघितले, इतके व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. आणि डबिंगच्या बाबतीत तर काय बोलायलाच नाही. असं कोल्हापुरी लँग्वेज जर का ऐकायची असेल तर या व्यक्तीला फॉलो करायलाच पाहिजे. सो जास्त वेळ घेत नाही, आपल्यासोबत आहे द वन अँड ओनली सुमित पाटील. सुमित मस्त. बरेच जण म्हणतात की सोशल मीडियावरती ग्रो करणं खूप असं कठीण आहे किंवा युट्यूबवरून रेव्हेन्यू कमवणं खूप कठीण आहे. या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण मला विचारायचं आहे की जेव्हा तू सुरुवात केलीस हे एडिटिंग असेल, डबिंग असेल, तर त्यावेळी तुला असा अंदाज होता की आपले असे 1 लाख प्लस फॉलोअर्स जातील किंवा युट्यूबवरून आपल्याला काही चालू होईल किंवा वेगवेगळ्या आणखी अपॉर्च्युनिटीज मिळतील वगैरे? सुरू ज्यावेळी केलं त्यावेळी तर तसं नव्हतं. म्हणजे त्या हेतून सुरू केलंच नव्हतं ते. कारण ते असं ऍक्सिडेंटली सुरू झालं होतं. म्हणजे डबिंगचा व्हिडिओ मी करायचो, डबिंगच्या व्हिडिओ बघून लोकांना आवडायचं ते की एखाद्या मी इंग्लिश सीन मध्ये मराठी डब करतोय, ओके, तर असे किंवा हिंदी सीन मध्ये मराठी डब करतोय, ते लोकांना कोल्हापुरी लँग्वेज ऐकायला आवडायची. कारण बरेच मला बाहेरून लोकांचे मेसेज यायचे, बाहेरून म्हणजे बाहेरच्या देशातून. आपले कोल्हापूरचे आहेत पण आता अमेरिकेत. त्या लोकांना कसं की आमच्या इथं आम्हाला हे ऐकायलाच मिळत नाही की भाषा, तर ते भाषेचा सगळा हे सुरू झाला आणि त्यात मध्ये व्हिडिओ बनवायला सुरू झाले. पण मग त्यावेळी असं हे एम काय असं नव्हतं की मला हे करायचं आहे, मला एवढे फॉलोअर मिळवायचे. छंद म्हणू शकतो, छंद म्हणून सुरू केलं होतं. आणि करत 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 आता या स्टेजला मी पोहोचलो. मला एक आठवतंय व्हिडिओ जो आहे जेव्हा छोटे छोटे फोन्स होते तर त्यावेळी खूप व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ऍक्च्युली तिथून सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. ट्रॉयचा एक सीन होता, बरोबर? ती मला सांगायला आवडेल की काय राव, पाऊस नाही, पाणी नाही. हा जो व्हिडिओ आहे जो तुम्ही अजून सुद्धा बघू शकता तो व्हिडिओ आपल्या सुमितनं बनवला होता.
काय ती स्टोरी होती आणि कधी बनवलं होतं आणि कुणी बनवलं होतं? आणि तो पहिलाच व्हिडिओ म्हणजे आम्ही पुण्यात मी MCA करायला होतो, शिकायला होतो पुण्यात. म्हणजे माझे मित्र आणि मी आम्ही रूमवर राहायचो तिथं. रूमवर राहत होतो तेव्हा असं एकदम एक दिवस डोक्यात आलं की आपण काहीतरी डब करूया, डबिंगचा व्हिडिओ करूया. म्हणजे ते असं रॅन्डमली डोक्यात आलं नाही. त्याच्या आधी 2 व्हिडिओ आले होते, आमचे नव्हते, दुसऱ्यांचे होते. पण त्या 2 व्हिडिओ मध्ये भरपूर शिव्या होत्या. ते शिव्याचे व्हिडिओ, सिंगमचा एक व्हिडिओ तो पहिला, तर त्यात भरपूर शिव्या होते. मग आपण पण ते आम्हाला भली वाटलं होतं, आपण पण करूया म्हणलं असं काय, पण शिव्या द्यायचे नाही. आमच्या डोक्यात काय होतं की सगळ्यांनी बघितलं पाहिजे, कारण की कुणी असं म्हणजे हा दाखवू का नको असं कोणाला वाटायचं नाही. त्यापेक्षा आपण म्हटलं की व्यवस्थित चांगला असं डबचा व्हिडिओ करूया. झालं त्या दिवशी संध्याकाळी जेवण खाऊन सगळी बसली, काय करायचं, कुठला विषय घ्यायचा असं डोक्यात होतं. पहिला आमच्या डोक्यात काय आलं की बनवा बनवीचा एक सीन घ्यायचा आणि तो इंग्लिश मध्ये करायचा. म्हणलं हे जरा वेगळं होईल, आम्ही काय वेगळं करायचं, इंग्लिश मराठी करण्यापेक्षा मराठी इंग्लिश करूया. पण मग ते म्हटलं त्यांची ती लाईन, त्यांचा ऑलरेडी कॉमेडी सीन, त्यात आधी आपण काय तर देणार होती कॉमेडी होईल नाही होईल, ते कॅन्सल झालं. मग जे आमच्या रूमवर कॉम्प्युटर होता त्यावर जे मूवीची फोल्डर होती त्याला ट्रॉयचा पहिला होता मिळाला, त्याचा बघितला, चालू केला. जो आम्ही सीन घेतला तो पहिला सीन आहे. त्यामुळे ते ज्यावेळी ती दोघं चालत येतात, युद्धाचा सीन आहे, ती चालत येतात दोघं आणि मग पहिला माणूस येतोय आणि असं वर बघतोय असा आणि म्हणजे काय राव पाऊस नाही काय नाही, ते मी माझा डायलॉग पहिला मीच म्हटलं ते काय राव पाऊस नाही. मग तिथे क्लिक झाला आम्हाला की आता काय करायचं, की यावर आपण असं करू शकतो की दोघं जर आहेत, दोघं शेतकरी आहेत, असं आपण एक स्टोरी डिझाईन सगळ्यांनी मिळून मग लिहिलं मित्रांनी. मग ते पुढचे डायलॉग, मग ते त्याच्या लिपसिंग प्रमाणे नावं, अरे राजबा, अरे शाजी, ते लोकांना अजून लक्षात आहे. ते ग्रुप मध्ये नावं ठेवली लोकांनी. आणि ते शेवटचा डायलॉग भटक्यावर बोट जाग्यावर पडती, मग ते आपलं कोल्हापूर स्लँग वापरून. मग ते आणि त्यावेळी लिमिट पण नव्हतं आम्हाला टाइमचं, की कसं करायचं, किती वेळ करायचा, काहीच माहित नव्हतं. माझा एक मित्र होता, त्याला एडिटिंग येत होतं बेसिक, म्हणजे ते पूर्वी तुला आठवत असेल की कम्प्युटर मूवी मेकर लॉजिक्स कम्प्युटर असेल त्यावेळेस ते छोटे छोटे एडिट करता येत होतं, तसं तिला येत होतं. रेकॉर्डिंगला पण आमच्याकडे काही साहित्य नाही, काय नाही, मोबाईलवर रेकॉर्ड केला. छोट्या टोकळ्या नोकियाचा जो मला वाटतं एक्सप्रेस म्युझिक टाईप असं तर मोबाईलवर रेकॉर्ड केलं. त्यांना तिला जोडाजोडी करता येत होती की यातला आवाज काढायचा, यातला जोडायचा, एवढं करता येत होतं त्याला. मग तसं केलं. मग तो व्हिडिओ 3-4 मिनिटाचा व्हिडिओ मोठा केला आम्ही. त्याचा संपतच होता व्हिडिओ मध्ये शेवटला. तर मला वाटतंय हाय गाणी कोण असं हाय गाणी ते संपलं असेल. म्हणजे 3GPच्या जमान्यामध्ये, 3GPच्या जमान्यामध्ये सगळ्यात व्हायरल झालेला व्हिडिओ आपण. त्याची अजून एक मजा सांगायची, म्हणजे व्हायरल झाला कसा झाला केला आम्ही रात्री. त्यानं आम्ही डबिंग करून वगैरे रात्री 1-2 तास झोपलो. तर पुढे त्यानं जागून तो एडिट केला, सगळे दाखवला आम्हाला. अरे म्हटलं भारी भारी टाकला, टाकून दे म्हटलं फेसबुकवर. आणि फेसबुकवर टाकला आणि आमची नावं टाकलीच नाही त्यात. आणि आमची नावं आम्ही काय केली, कॅप्शन मध्ये टाकली. आता कॅप्शन थोडी सगळी वाचली आणि ते तसंच व्हॉट्सअपवर फिरलं. मग दुसऱ्याच्या वाईट वाटलं लागला, अरे व्हायरल झाली की लोकांना कळणार कसं आम्ही केले. मग त्याने काय केलं, परत एक स्लाइड त्याला जोडली सुरुवातीला, ज्या तुम्ही बघताय की काय की त्यात मी कुठला रोल केलाय. सुमित पाटील ऍज ते कॅरेक्टर, असं करत आम्ही सगळ्यांची नावं ते ऍड केलं त्यात. कारण पण काही जणांकडे पहिलाच गेला, काही जणांकडे तो पुढचा गेला, असं करत ते व्हायरल झालं. व्हायरल एवढं झालं की लोकांनी मला कोल्हापुरातल्या पुण्यात होऊ शिकता नंबर शोधून माझा फोन केले मला बऱ्याच जणांनी. अहो तुम्ही काय ते व्हिडिओ केला, भारी केला, एक नंबर असते. पहिलं माझं म्हणजे काय ते फॅन इंटरॅक्शन होतं. वाह क्या बात आहे. किती सालची गोष्ट? 2012 सालची असेल. पुण्यामध्ये तू एमसीए तुझं एज्युकेशन म्हणजे इथं कोल्हापुरात BCS केलं विवेकानंद कॉलेजला. मग BCS केल्यानंतर पुढे काय करायचं, नुसतं BCS नंतर त्यावेळी एवढे म्हणजे एक पोस्ट ग्रॅज्युएशन असावं. सगळी आमचा लॉट सगळ्या गेला पुण्याला. सगळे आम्ही त्याच्याबरोबर मेंढरासारखे गेलो आणि पुण्याला सगळ्यांनी MCA केलं. सगळ्यांना जॉब मिळाला. सगळ्यांना त्या जॉबची पण नंतर पुढे सूर्याची की बऱ्याच जणांना मिळाला. आता ते सेटल सगळी. त्यावेळी सुरुवातीला परिस्थिती अगदीच की सगळ्यांना मिळेल नाही मिळेल. तू कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीच्या अगोदर जॉब केले म्हणजे IT मध्ये नाही केले. एक वेळ अशी आली की हा व्हिडिओ व्हायरल झाला. मग मी शॉर्ट फिल्म केली त्या मित्रांबरोबरच. एक मित्रांना त्या शॉर्ट फिल्मचा एक खूप क्रेज म्हणता येईल नाही, पण लोक करत होते. शॉर्ट फिल्म फेस्टिवल व्हायचे तेव्हा, अजून सुद्धा होतं. पण त्यावेळी जरा अगदीच मुंबई होती की शॉर्ट फिल्म करायची. मिळाल्यामुळे शॉर्ट फिल्म करायची म्हटलं शॉर्ट फिल्म केली आम्ही. त्याच मोबाईल शूट केली, 2 शॉर्ट फिल्म केल्या मी. मग ते पण
असंच कुठे फेस्टिवलला वाटवा वाटवा ते सुरू होतं. ते शिकत होतं म्हणजे डिग्रीचं आमचं शिक्षण सुरूच होतं. म्हणजे या मुलांनी काय आम्ही मजेत केलं त्या ते मुलं सगळी ती आयटी गेली. ते परत कोल्हापूरला मला हेच करायचं. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे पक्क होतं तुझं की मला करायचं हे म्हणजे काय खरं काय करायचं माहिती एंटरटेनमेंट फील्ड एवढं वाईट काही पण असेल ऍक्टिंग असेल रेडिओ असेल किंवा ऍक्टिंग तर माझ्या डोक्यात कधीच नव्हती. मला वाटायचं की आपण मागे राहू कॅमेऱ्याच्या मागे चांगलं काम करू. प्रोडक्शन डिरेक्शन मला लिहायला आवडायचं. लिहित होतो. मग तसं करत करत मग परत कोल्हापूर घरात परिस्थिती सांगायची कशी एवढे शिकून डिग्री एवढे इन्व्हेस्टमेंट केली पैसे भरले फीस भरले नुसतं बिझनेस पण नाही डबल डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन. पण ते पण झाल्यानंतर मग त्याला आवड नव्हती तर मला जॉब ते करायचं नव्हतं. मला ते आयटी मी ते स्टोरी सांगायची म्हणजे मी हिंजवडीला ते एकदा इंटरव्ह्यूला गेलो आयटी पार्क मध्ये. हिंजवडीचं ते जंगल बघितलं ते आयटी वाटलं ना वाटलं म्हणजे नाहीच हे आपल्याला जमणारच नाही. 9 to 5 ऑफिसला जा आयडी घालून जा बसला बरा ते मला नाही झालं म्हणजे करतात ती म्हणजे त्यांना त्यांचं चांगलं लॅपटॉप आहे. पण मला ते बाय डोकं की आपण करायचं नाही आपल्याला जमणारच नाही. मग मी काय ठरवलं की आता घरी सांगायचं काय एंटरटेनमेंट फील्ड मध्ये काय म्हणजे घरात विचारणार काय ऍक्टर व्हायचंय काय तो हिरो व्हायचाय घरातलं वाटते ना पहिला पिक्चर मध्ये काम करायला असलं काही तर असणार. तसं पण नव्हतं ना माझ्या डोक्यात. त्यांना सांगू तरी कसं की मी काय करणार आहे. मग माझा एक मित्र होता जो ह्याला रेडिओमध्ये होता आणि मग कोल्हापूर तरी एंटरटेनमेंट फील्ड मध्ये जायचं म्हणजे दोनच ऑप्शन होते. एक तर रेडिओ स्टेशन 2-3 रेडिओ स्टेशन होते आणि एक लोकल चॅनल होतं. ते दोन ऑप्शन होते. तिथंच काय करता येतं पण तिथं जाऊन करणार तरी घेत माझं शिक्षण तरी त्यातलं झालं नाही. ती तरी मला काय घेतली असं मला वाटतं की काय अरे आपल्याला कसं एक्सपिरियन्स काय काहीच नाही माझ्या काहीच नव्हतं. मग त्या मित्राला मी विचारलं काय करू शकतो. तो होता सेल्स मध्ये त्याला पण एवढं माहिती. तो मला म्हणता अरे तसं कसं घेऊन घ्यायचं कसं घेणार म्हणजे फक्त तू एक काम करू शकतो तुझ्या डोक्यात काय आयडिया असली तर ती घेऊन जा. कुठलं रेडिओ स्टेशन होते टोमॅटोच पहिला तरी नवीन होता अगदी कोल्हापूर. टोमॅटो मिरची 2 होते. एक मग त्यातला टोमॅटो माझा मित्र होता आणि मिरचीचं कसं तो दुसरा बाहेरचा ब्रँड असल्यामुळे मला वाटतं तिथे घेतलं. टोमॅटो कसं आपला कोल्हापूरचा लोकल ब्रँड होता. मग टोमॅटोच्या मित्राला मी कॉन्टॅक्ट केला. तो म्हणला असं नाही घेणार तुला आयडिया असली तर सांग त्यांना काय जाऊन त्यांना अप्रोच होऊन तू त्यांना सांग मला ही आयडिया ते त्याच्यावर मग मी पहिला डोकं लावलं काय करता येईल. तर तेव्हा होर्डिंगचा एक जमाना होता म्हणजे अजून सुद्धा आहे कमी आहे पण त्यावेळी ना म्हणजे काही झालं आपल्या आयुष्यात की लोक होर्डिंग लावले म्हणजे 10वीला मला 35% पडले. हे केलं ते केलं पहिल्याचा बर्थडे तर असं काही इकडनं बर्थडे असेल आणि ती पोरांची फोटो लावायची चूक मध्ये. तर आपण ह्याच्यावर घेतो करूया असं माझ्या डोक्यात आलं. मी ते कॅरेक्टर डिझाईन केलं. भाऊ नावाचं कॅरेक्टर आहे. की भाऊ अशा कुठल्याही गोष्टीवर काहीतरी रिॲक्ट होतात त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतो. जाहीर अभिनंदन असा एक फॉर्मॅट मी तयार केला. म्हणजे त्यांना सूचना वगैरे एक फॉर्मॅट होता 1 मिनिटाचा. नाही की 1 मिनिट तुला काही डोक्यात असं सांग ते तयार केलं. त्याचा एक डेमो रेकॉर्ड केला मित्राकडे मोबाईलवरच रेकॉर्ड केला. गेलो टोमॅटो तुमच्या ऑफिसच्या बाहेर 2-3 दिवस गेलो नुसतं उभारलो बाहेर. आज त्याची हिंमत झाली नाही म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हता ना काय जाऊन सांगतो त्यांना. बाहेर उभारलो 2-3 दिवस मी जायचं ऑफिसच्या दारापर्यंत आणि म्हणायचं काय जाऊया का नको काय जाऊया का नको. मग मित्राला घेऊन जायचं तो मला पुश करायचं जा असते काय होत नाही. मग म्हटलं काय कसं काय करायचं. एक दिवस मग हिंमत करून गेलो. त्याने मला तिथलं एकाचा रेफरन्स दिला होता की तुम्ही यांचं नाव घ्या आणि यांच्याकडे जावा. सरांकडे गेलो पण ओळख काय सांगितलं पण त्यांना मी तो माझा व्हिडिओ दाखवला ट्रॉयचा व्हिडिओ उपयोग आला. तर मी त्यांना व्हिडिओ दाखवला त्यांनी बघितला होता ऑब्व्हियसली. त्यांनी बघितला त्यांना एवढे खुश झाले मला आजच घेऊन गेले. अरे बघा केलंय ते ट्रॉयचा व्हिडिओ ती सगळी भेटली मला. सगळ्यांनी मला चांगलं ट्रीट केलं चांगलं क्लिक केलं की बाबा अरे आज तू मुलगा की मी एकटा नव्हतो माझे मित्र होते. मित्रांनी मिळून हा व्हिडिओ केला होता. तर ते सगळं ते झालं. काय तुला काय करायचं काय मग त्यांना ते ऐकलं छान आहे म्हटली भारी आहे. मग मला वाटते 2014 इलेक्शन होते लोकसभा इलेक्शन म्हणजे 12-13 शिक्षण संपलं 1 वर्ष. 14ला ते मला वाटते लोकसभा इलेक्शन होती. रिझल्ट होता त्या दिवशी म्हणजे लगेच दुसऱ्या दिवशी काय. मग मला म्हटली रिझल्ट वर तू काहीतरी लिहून हे बरोबर तो फॉर्मॅट चांगला आहे असंच फॉर्मॅट मध्ये असं काहीतरी असं जनरल लिहिलेलं. ते म्हटले जनरल एक रिझल्ट आपण ते लावूया बघे कसा रिस्पॉन्स लिहिलं. जाऊन घरी गेलो 2 संख्याचा रिझल्ट होता वाटतं. तर ते गेलो त्याचं रेकॉर्ड केलं
तिला आणि मग ते दाखवलं ऐकवलं. मग त्याच्या ते मोठ्या साहेबांकडे वगैरे जाऊन अप्रुव्हल वगैरे झालं की म्हटलं नाही हे लावायचं आपण आता रिझल्ट दिवशी लावायचं. मग रिझल्ट दिवशी लावायचं असं ठरलं, मी जाऊन सगळ्यांनी सांगितलं आणि मी लागलंच नाही. झालंच नाही कारण ते त्याकडे जागाच नव्हती त्या दिवशी. रिझल्ट होता, सगळ्यांचे रिझल्ट सांगितले. मला म्हणजे अरे ते नाही मिळाले जागा लावायला, आणि ते रिझल्टच्या संबंधित असल्यामुळे पुढे पण लावता येत नव्हतं, संपलंच ते. मग 2-3 महिने असंच फिरत होतो, ते ऑफिसवर जायचो. मग ते म्हटले तोपर्यंत तुला अजून जॉईन करून घेतलंच नव्हतं. नाही, मी गेलो ना त्याच्या 2-3 दिवसात पहिलं ऑनलाईन होणार होतं, पण ते झालंच नाही. जॉईनिंग पण राहिलं. जॉईनिंग ते म्हटले तू हे करणार ते करूया. ते कॅन्सल झालं. परत तिचे अप्रुव्हल वगैरे सिस्टीम मध्ये झालं. मग जवळपास 15 दिवस असंच फिरलो ऑफिसवर. त्यांच्या सरांना भेटायचं सर रोज मला ते बोलायचे काय सांगायचे काय ते व्हिडिओ कसं असते, काय काम करते, कसं काम करते, म्हणजे फॉर्मॅट तयार होता. मग मला वाटतं 15 दिवसानंतर तो 1 दिवस असा आला की लागेल उद्यापासून चालू. मग प्रॉपर सुरू झालं. म्हणजे रोजच माझं रोज जायचं. रोज मी पेपर बघायला, पेपरात निघत बातमी घेऊन त्यावर तेच थोडंफार जे काही टॅलेंट आहे तेच आहे, सुचलं लगेच. मग ते करत गेलो. मग तिथं मग किती वर्ष गेली? 1.5 वर्ष जवळपास केलं. आणि परत नंतर 1.5 वर्ष केल्यानंतर मग रेडिओ सिटीला जॉईन झालो. रेडिओ सिटी लॉन्च झालं कोल्हापुरात. प्रोड्युसरचे मी केलं ते फ्रीलान्सिंग होतं, म्हणजे पे करायचे मला ते. पण तेवढंच काम होतं माझं. म्हणजे मी दुपारी जायचो, दुपारनंतर जेवण जायचं, दुपारी बसायचं ऑफिसमध्ये, निवांत जायचं, माझं लिहून व्हायचं एक अर्ध असं. बाकी टाइमपास, बाकीच्या आजी बरोबर टाइमपास करायचा किंवा त्यांच्यावर त्यांच्या कंटेंट मध्ये काय करता आलं पद्धत करायची. फर्स्ट पे किती होता आठवतं? 5,000 रुपये मिळाले मला ते करायचं महिन्याला. ते पण पहिला महिना मी फ्रीच केलं. बरं. ते पेमेंटचा विषयच नव्हता त्याला काही. नंतर असं झालं की मी मला येण्या जाण्याचं निघू दे. कारण घरात तर अजून असं होतं की अरे करतोय घरात त्याला काय वेळ नाही. घरातली एवढी खुश होते की जरा काय तर सुरू झालं, दिसतंय, ऐकू येते आवाज, लोक ओळखायला ज्यांना माहिती होतं मीच करतोय त्यांना ओळखायला, बाकीच्यांना माहितीच नव्हतं मी काय करतो. तर ते झालं. मग ते सरकारला 5,000 वगैरे ते मला पे करायचं महिन्याला. काही माझा शो तेवढाच होता, काम मोजून माझा अर्धा तासच होतं. त्यामुळे त्यांनी ते देत होते 5,000 रुपये. मग जेव्हा तू दुसऱ्या रेडिओ स्टेशनला जॉईन केलंस त्याच्यानंतर मग परत फ्री ऍज अ फ्रीलान्सर म्हणून किंवा इन्फ्लुएन्सर म्हणून कसं काम करावं? मग इन्फ्लुएन्सरची स्टोरी नंतर झाली. आता तिथं गेलं 2 वर्ष, 16-17 मी परत रेडिओ सिटीला गेलो. 2017 रेडिओ सिटीला प्रॉपर जॉब होतो. म्हणजे जॉब प्रोफाईल होती माहिती की प्रोग्रामिंग प्रोड्युसर जे काम माझं होतं. ते प्रॉपर जॉब म्हणजे ते सॅलरी एम्प्लॉईड होतो. ते झालं. ते सुरू झाल्यानंतर मग तिथं 2 वर्ष केलं. मग कोविडचा काय ते बरं हे करत असताना रेडिओ सिटी मध्ये मला अजून एक करायची संधी मिळाली गोष्ट म्हणजे मी परत डबिंगची व्हिडिओ करायला. जे मी ट्रायच्या वेळी केलेली ते परत काय सुरू केलं म्हणजे त्यानंतर ती मुलं सगळी मित्र सगळी गेली ना. कोण नव्हतं. त्यापर्यंत मी इकडे एडिटिंग वगैरे शिकलो म्हणजे युट्यूबवर वगैरेच करायचो. बेसिक एडिटिंग इथले व्हिडिओ मी करायचो. तर ते मध्ये इथं मग 2 व्हिडिओ केले ते व्हायरल झाले. एक मिसळचा केला होता टायटॅनिकचा. टायटॅनिकचा मिसळचा व्हिडिओ करून तो व्हायरल झाला. तर तसे मी व्हिडिओ इथे करायला चालू केले. प्रत्येक गाणं पण एक बनवलं तांबडा पांढरा माहिती आहे मला माहिती. तर ते भक्ती नंतर सोशल मीडिया पण सुरू झालं. 19ची 19ची वेळ नुकतंच सुरू झालं होतं. मग हे व्हिडिओ व्हायरल झाले. हे व्हिडिओ करायला मला परत मिळालं. चांगल्या ह्याच्यावर मिळालं, चांगल्या माईकवर वगैरे करता आलं. डबिंग चांगल्या होतं ते करत होतो. मग इकडे त्यापर्यंत माझं लक्ष नव्हतं जास्त. म्हणजे सोशल मीडिया माझं अकाउंट नव्हतं. नाही काहीच नव्हतं. म्हणजे होते एक अकाउंट काढायचं वगैरे. फेसबुकवर मी जास्त टाकायचो. इंस्टाग्राम मी जास्त वापरायचोच नाही. मला माहिती होतं इंस्टाग्राम तसं नव्हतंच. इंस्टाग्राम हे फक्त फोटोग्राफीसाठी होतं. ऍक्च्युअली त्यांनी सुरू केलं तुम्ही फोटोसाठी, कारण की बाकी करण्यासाठी तुम्हाला फेसबुक होतं. व्हिडिओसाठी युट्यूब होतं. तुम्हाला काही लिहायचं असेल बोलायचं असेल तर फेसबुक होतं. पण इंस्टा त्यांनी फोटोग्राफीसाठी. ते टिकटॉकचा एक काळ होता. मी टिकटॉक मध्ये कधी गेलो नाही जास्त. टिकटॉक बंद झालं आणि मग रील्सचा जमाना आला. मग ते इन्स्टावर व्हिडिओ वगैरे सुरू झाले. मग मी करायला चालू केलं. मग ऍक्च्युअली मध्ये ऍज अ कॉन्टेंट क्रिएटर किंवा ऍज अ इन्फ्लुएन्सर फुल टाइम कधीपासून सुरुवात केली?
किंवा तुला कळालं कधी की नाही आता आपल्याला हा मार्ग पकडायचाच आहे? 2020 मध्ये काय झाले, म्हणजे कोविड काळात अशी परिस्थिती आली की माझं कोविडमध्ये ले ऑफ झाले रेडिओचं बरेच जॉब, त्यात माझा पण होता. मग ते कोविड काळ असल्यामुळे त्याही काहीच बोलू शकत नाही कोणाला. पण बरेच जण गेले माझ्यावर, जवळ 100 जण वगैरे ऑल ओव्हर इंडियामध्ये त्यांनी ले ऑफ केली होती. ती पोस्टच काढली आमची. ते असं झाल्यामुळे पुढे काय करायचं, मग यात तो कोविडमध्ये काही कामच नव्हतं, दुसरं काही काम. मग हे व्हिडिओ करत होतो, मग ते युट्यूबला मग जरा सिरियसली करायला लागलो, किंवा युट्यूबला असं पैसे मिळतात वगैरे. ते करत करत मग 2021 पासून हे सुरू झालं चॅनल ग्रो. भारिपा सोबत पण तुझं एक वेगळं रिलेशन आहे, म्हणजे आतापर्यंत जेवढे स्टँडअप झाले किंवा जे काही फूड ब्लॉगिंगचे व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये तू दिसतोस आम्हाला. भारिपा सोबत कनेक्शन कसं तुझं जुळलं? भारिपा सोबत कसं व्हायचं की माझे व्हिडिओ मी सुरू केले 21ला. 21 साधारण जानेवारी 21ला मी तो, म्हणजे जो आता फॉर्मॅलिटी करतोय ते. बरं त्याच्या आधी तुझं सुरू सांगतो की मी डबिंगचे व्हिडिओ करायचो, पण ते डबिंगचे व्हिडिओ असं माहिती की हे कुणी केले कळायच नाही. मग म्हटलं अरे असं करून उपयोग नाही, आपल्याला जर पैसे कमवायचे असतील दिसलं पाहिजे. मग ते दिसायसाठी मग मी ते ग्रीन स्क्रीनचा वगैरे शूट सुरू. मग ग्रीन स्क्रीनचा वगैरे वापरणे ते पण युट्यूबला बघून दिसायचं कसं की आपण मी काय ठरवलं, आता मी टायटॅनिकचा जो सीन आहे तो मी डब करतोय, सर मला तिथं जाऊन बोलता आलं तर असं मी विचार केला. आणि कोणीच करत नव्हतं, अजून सुद्धा फारक नाहीये. तुझ्याशिवाय मला वाटत नाही की कुठं व्हायरल पण नाही की दिसतच हे प्रकार फारसे नाही, कारण ते खूप किचकट पण आहे, तसं क्रिटिकल आहे ते पण मला समजून घ्यायचं. पण आपण पुढे त्याच्यावरती बोलू. तर मग ते चालू केलं मी ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ, मग दिसायला सुरू केलं. मग जानेवारी सुरू केलं, जानेवारी टू मार्च मी जवळपास 8 व्हिडिओ केले. पण ते अगदीच माझे ते आता मी व्हिडिओ बघितले ते मला कळते चुका किती आहेत. ऍक्टिंगचा पण काही संबंध नव्हता, ऍक्टिंग पण अशी एकटीच काय तर टाइमपासून केली. पण ती केल्यानंतर मार्च मध्ये मला भारिपाचाच हे आला. मी तिथे माझा बाहुबलीचा व्हिडिओ व्हायरल होता त्यातला, त्या फॉर्मॅटमधला. तर भारिपानच मला कॉन्टॅक्ट केला की तुम्ही जे व्हिडिओ छान करताय आपण आमच्या सोबत कराल का, असं झालं. मग मी म्हटलं मी कोल्हापूरच राहतो, मी तर काही मुंबईला येत, म्हणजे माझा सध्या तरी माझा काही प्लॅन नाही मुंबईला यायचा. नाही तुम्ही तिथे बसते, तुम्ही फक्त करा म्हणले. आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण शेअर करू भारिपाच्या. तिथून भारिपाची सुरुवात झाली, भारिपावर काम करण्याची. मला त्याच्या आधी कसं व्हायचं की मी आपला असते ना की आपण एक व्हिडिओ केला की सगळ्यांना पाठवून ठेवायचं, मोठ्या मोठ्या लोकांना पाठवायचा, पाठवून ठेवायचं त्यांना. तर ते बघितलं होते, माहिती नव्हतं. हा अचानक झाला, हे रिप्लाय त्यांचा अचानक झाला. तो त्यांनी व्हिडिओ पाठवायचं तरी सांगितलं होतं. भारिपा असायचं, एक खासरी टीव्ही होतं. खासरीचे नंतर मित्र ओळखी झाले. पण आधी कारण ते नवीनच होतं, ते पण त्याला एक नवीन याच्यामध्येच होते, ते सगळीच नवीन होते. ते खासरी डोनाल्ड ट्रम्प ताते करायचे. मग ते आमचे झालेलं डिस्कशन की ते ट्रम्प ताते करतात, तुम्ही पण कोल्हापुरी कॅरेक्टर करूया आपण. माझ्यासोबत करायचं झालं, पण त्याबरोबर मी भारिपात गेलो, ते सगळी कॅन्सल झाले. भारिपासून पण हे सगळं तू एकटं करतोस अजून सुद्धा? होय, टीम आहे. नाही कॅमेरा कोण, जसं आपल्याला समोर आहेत कॅमेरे सगळे, मी कॅमेराचं बटन दाबायचं पासून स्वतः सगळं, म्हणजे जाऊन पहिला बटन दाबायचं मोबाईलचं, मोबाईलवर शूट करतोय. मोबाईलवरती मोबाईलवर शूट करतोय. अजून सुद्धा मोबाईल, आता मोबाईल आजकालची खूप चांगला आहे. त्यावेळी थोडंसं वेगळं होतं, त्यावेळी तर एवढा चांगला मोबाईल पण होता, त्यावर पण मी करायचो. ते मोबाईल बटन चालू करून इकडे ऍक्टिंग करायची, प्रथम बंद करायचं तिकडे सगळे. नंतर मग कुठलं ऍप्लिकेशन वगैरे वापरत होतं? म्हणजे ऍप्लिकेशनचं असं होतं, आता मी ऍडॉब वापरतो प्रीमियर, नाही तेव्हा ग्रीन स्क्रीन साठी तर ते वापरायचो. डबिंग साठी वगैरे मी मोबाईलवर करायचो. मोबाईलवर काही मस्टरला वगैरे किंवा ते मला वाटतं इन शॉर्ट वगैरे आता सगळ्याच मोबाईलचे ऍपला ते वापरायचे तसे हे होते. पण ते ग्रीन स्क्रीन करण्यासाठी मी प्रीमियर प्रो वापरायचो, कारण त्याला बघू शकतो. मला मित्रानं, माझे काय एडिटर मित्राने ग्रीन स्क्रीन काय ते प्रीमियर प्रोचं सॉफ्टवेअर दिलं होतं त्याच्यावर, आणि बेसिक नाव सांगितली कट मारायची कशी सांगितलं. बाकी जे काय होतं ते युट्यूबला बघू शकतो. साधारण किती वेळ लागतो तुला एक व्हिडिओ, फॉर एक्झाम्पल एक 3 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तर 3 मिनिटाचे व्हिडिओ सुरू करण्यापासून ते एडिटिंग म्हणजे फिनिशिंग करून अपलोड करूपर्यंत किती वेळ लागतो? हे 2 पार्ट आहेत. सुचण्याचा जो पार्ट आहे, सुचण्यात त्याला वेळ लागते. त्याला वेळ लागते म्हणजे कधी मला आत्ता सुचू शकते, किंवा एक दिवस लागतो, किंवा एक आठवडा लागू शकतो. कधी सुचल नाही सुचल. म्हणूनच म्हणतो जेव्हापासून तू शूट करायला सुरुवात करतो तेव्हापासून पूर्वी वेळ लागेल. आता माझा हात असा बसलाय, मी सकाळी जर बसलो तरी संध्याकाळवर मी कंटिन्यू म्हणजे जेवणाला वगैरे ब्रेक घेऊन कंटिन्यू केलं तर संध्याकाळी किंवा रात्री पण होते.
तू सुद्धा आता तुझे फॉलोअर्स आता 1 लाख प्लस गेलेले आहेत. असं बघतोस रिफ्रेश करून किती वाटले किंवा काय पहिला बघायचो किंवा आता नाही बघत. आता मी पूर्वी बघायचो म्हणजे टू बी ऑनेस्ट मी पहिला बघायचो ते पहिला कमेंट पण होता. आता मी कमेंट पण जास्त वाचायच्या याच्यात कसं आहे की आता मला माहिती आहे की माझा एक फॉलोअर बेस तयार झालाय. माझ्या लोकांना काय आवडते मला माहिती आहे किंवा एकेकांना मी आवडतच नसेल किंवा हा फॉर्मॅटच आवडत तू कसं एकाना ठीक आहे तू पिक्चरचं सीन कशाला खराब करतोय आणि मला म्हणजे त्यात काय हे वाटत नाही त्यांना नाही आवडत नाही आवडत. हा विषय शेवटी कसा ह्युमर हा विषय सब्जेक्टिव्ह आहे. आज तुला ज्या गोष्टीला हसू आल्या त्या गोष्टीला मला हसू थोडीच किंवा मला जे आवडते ते तुला आवडते त्यामुळे तसा विचार करत नाही. पूर्वी करायचो विचार ते वाईट पण वाटायचं डिप्रेस वाटायचं किंवा आपण एवढं मेहनत घेतोय लोकांना का आवडत नाही. नंतर एक पॉईंट असा आला की म्हटलं आपण सगळ्यांना खुश करू शकत नाही. तुम्ही सगळ्यांना खुश करायला गेलं तर मग ते कधीच सक्सेस होणार नाही. कारण असं कुठलाच व्हिडिओ नाही किंवा कुठलाच असा प्रकार नाही जो सगळ्यांना आवडतो. प्रत्येक प्रकार प्रत्येक कंटेंटला तो ऑडियन्स आहे कुठल्याही प्रकारचे. सगळ्यात वियर्ड कमेंट वगैरे असं कधी आले तुला वियर्ड की नाही यार म्हणजे मी खूपच ऑफेंड हा हेच व्हायचं की तू काय समजतो स्वतःला वगैरे टाईप की आता कसं अमिताभ बच्चन सोबत व्हिडिओ गेला लोकांना तू काय त्यांना टक्कर द्यायला बच्चन काय नाही तू बच्चनच्या समोर व्हिडिओ वगैरे असं यायचे पण ते इग्नोर करायचं. एका पॉईंटने तुम्ही ठरवलं की चांगल्या कमेंटनी जास्त हवेत पण जायचं नाही आणि वाईट कमेंटनी जास्त डिफरन्स व्हायचं नाही. पण मोस्टली चांगलाच कमेंट तुझ्या प्रोफाईलला तरी येतात. जेव्हा मी पण बघतो किंवा अजून पण मी चेकआउट केलं होतं की मोस्टली चांगलाच कमेंट येतात कारण की तो कॉन्टेंटच खूप युनिक आहे ऍक्च्युली. कुठल्या पॉलिटिकल पार्टीकडून कधी असं आलंय की आमचं प्रमोशन येतात. मी पॉलिटिकल करत नाही. ठरवलं पॉलिटिकल मी पहिल्यापासून ठरवलंय कारण म्हणजे माझं मत असं आहे की पैसे कमवण्याची भरपूर साधनं आहेत पण म्हणून सगळंच करणं हे नाही. पॉलिटिकल पार्टी सोड मला ते ह्याच्यामध्ये आहेत रमी सरकार वगैरे असं ते ऑनलाईन गेमिंग त्याच्यामुळे ठरवलंय मी तुला म्हणजे बेसिक म्हणजे मी शिवी द्यायचं नाही ठरवलंय. व्हिडिओ कधीच येत नाही शिवी म्हणजे माझे सगळे माझा कंटेंट घराला लहान मुलापासून माझ्या कोणी करू शकतो कधी म्हणजे कुणालाही काहीच हे नाही की अरे हा दाखवू का नको असं कधीच होत नाही. कुठलाही कंटेंट करू शकतो आणि मी ठरवलंय की आपण नाही करायचं. पहिल्या व्हिडिओ ट्रायच्या व्हिडिओ आणि शिवी द्यायचं ठरवलंय तेव्हापासून ते पाहिलेलंच आहे. कारण मला माहिती आहे की मी लोकांची अपेक्षा काय असते माहिती काय की तुम्ही मी करतोय लोकांच्या शाहरुख खानचे व्हिडिओ की समाजाकडे जावा की म्हटलं कोल्हापूर शिवायच्या त्यांच्याकडे काय असं सजेशन देतो त्यांच्या तोंडात यायला 400 मला पटतच नाही. तर ते करायला लागलो असतं मी अजून जास्त व्हायरल झालो असं मला माहिती आहे. तो कंटेंट जास्त व्हायरल होतो तो लोकांना म्हणजे लोक बघतात जास्त तो कंटेंट तो करायला चालू केला असतं कदाचित आता 100 के कधी चालू असते. हो आणि व्हायरल पटकन होतं. पण जेव्हा असे वियर्ड गोष्टी बोलल्या जातात व्हिडिओज मध्ये तू ठरवलं होतंस की पहिल्यापासून की नाही आपण शब्द वापरायचेच नाही पण जे लोक वापरतात तर त्यांची व्हॅल्यू काही कमी होते असं वाटतं. नाही मला म्हणजे वापरणाऱ्यांबद्दल काही असं नाही की मी वापरत आणि मी छान आहे बाद आहे असं मला अजिबात म्हणायचं नाहीये. त्यांचा तो त्यांनी निवडलेला चॉईस आहे लोकांना आवडते. ओके आता कसं आहे सांगतो लोकांना 1.5 मिनिटाच्या व्हिडिओ आनंद मिळत असेल मी कोण त्यांना जज करणार की बाबा तू कशाला शिवी दिलीस. फक्त माझं असं असतं की जरा त्यात पण असे शिव्या देण्यात पण कसं आहे कोल्हापुरी माणसं शिव्या देतो पण त्यात पण जरा डिग्निटी सांभाळून करावं प्रत्येकाने. कारण आता शिव्यांच्या पलीकडचे व्हिडिओ यायला लागले कसले व्हिडिओ यायला आता तुम्ही कोणाला हात धरून अडवू शकत नाही. शेवटी लोकांवर आहे. तुम्ही जर त्या व्हिडिओ आता तू बघितलं आपण मिलियन व्ह्यूज त्याला असतात. आम्ही व्हिडिओ करतो त्याला नाहीच जात लोकांना जर ते पाहिजे असेल कॉमेडी नको असेल तर आपण तर काय करणार काहीच करू शकत. बाकी मोठ्या ऍक्ट्रेस सोबत जेव्हा तो व्हिडिओ बनवले तर त्यावेळी खूप अप्रिशिएशन मिळालं. तुझे स्टोरीज जे आहेत तर ते मराठी इंडस्ट्रीमधल्या भरपूर साऱ्या कलाकारांनी ठेवले अजून पण ठेवले. सगळ्यात भारी एक्सपिरियन्स कोणासोबत होता कुठल्या ऍक्ट्रेस सोबत होता मला विचारायचं. ऍक्टर नाही फक्त ऍक्ट्रेस ते ऍक्च्युली कसं होतं पहिला मी सई तावणकरवर व्हिडिओ केला. सई तावणकरवर सुरुवात सुरू केला होता ऍक्च्युली मध्ये. कसं व्हायचं माझे व्हिडिओ आले त्यानंतर ते भाडीपामुळे ते
जरा जास्त आणखी असतात. पसरलेलं. भाडीपाचा बेस मुंबईत असल्यामुळे आणि मुंबईतले बरेच कलाकार भाडीपाशी कनेक्ट असल्यामुळे त्यांना मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मग त्यांना आणि हा प्रकारच नवीन होता, कोण करत नव्हता, तेव्हा त्यांच्यापर्यंत सहज पोहोचलो. त्यानंतर माझे बरेच फॉलोअर वाढले लागले, तसे व्हायला लागले. स्पृहा मला आठवणारी पहिली असेल की माझ्यावर कॉन्टॅक्ट केली, म्हणजे आम्ही चॅटिंग आमचं तिनंच अप्रोच केलं. असं नाही, तुझे व्हिडिओ आवडतात, ओके ओके, तुझे व्हिडिओ बघतो आम्ही, आवडतात, छान असतात वगैरे. तिथं आमचं बोलून झालं. मग ज्यावेळी पहिला मी, मला वाटतं स्पृहावरूनच केला, जो एखाद्या सेलिब्रिटीवर करायचा होता. ओके. त्यानंतर मग भाडीपाच्या ज्यावेळी मी वेब सिरीज मध्ये काम, किंवा नंतर मग भाडीपाचं ते मी कोथरूड कोल्हापूरचे केलं. त्यानंतर भाग्यश्रीशी वर केलं, भाग्यश्री बरोबर केला आम्ही. भाग्यश्री आणि माझा पण एक व्हायरल झाला, दिवाळीचा एक व्हिडिओ होता, भारी होता, म्हणजे व्हायरल झाला, तो झाला. त्यानंतर मग सई बरोबर मी बेरोजगार मध्ये काम केलं. राईट, खूप हिट झाली. पण सई मला ट्रायचे व्हिडिओ नव्हते. हो, ती मला तिने कधी सांगितलं? तिथं शूटला, बरं, ज्यावेळी मी सेटवर होतो ना, भेटलं त्यावेळी मग तिनं मला त्यावेळी तिने सांगितलं की तुझं ट्रायचे व्हिडिओ बसतो, म्हणजे तू बनवलंस का? असं झालं. तिला काय आलं की ट्रायचे व्हिडिओ तू बनवलाय, मी बनवलाय, तर कोणतं सांगितलं असं सारखं. तेव्हापासून ती बघत होती. त्यानंतर मग तिच्यावर व्हिडिओ केला. बरं, तिच्यावर दिवाळीचा एक व्हिडिओ केला, तो पण व्हायरल झाला. सगळ्यात जास्त मैत्री अशी म्हणजे स्पृहाबरोबर जरा चांगली जास्त का बरं काय माहित नाही, ते असं बॉन्डिंग होत गेलं की ती माझ्या व्हिडिओला कमेंट करायची, आम्ही चॅटिंग मध्ये बोलवायचो. ओके झालं. त्यानंतर मग आता प्रियदर्शनी बरोबर जास्त चांगली ओळख आहे. बरं, तिच्याबरोबर आम्ही एक स्टँडअप मध्ये तिच्याबरोबर परफॉर्म केलं होतं, कोल्हापूरला आली होती तेव्हा. असं ते अचानक हे झालं. एवढे सगळे तू व्हिडिओ आतापर्यंत बनवलेले, मला वाटते की किती असतील साधारण पोस्ट तुझ्या इन्स्टावरची? 500 समथिंग आहेत. त्यातले व्हिडिओ 400-450 व्हिडिओ असतात. पण तरी खूप कमी व्हिडिओमध्ये जास्त ग्रीप घेतलेले असं आपण म्हणू शकतो. नाही तसं, कारण मी ते ठरवलं, मी आता सुद्धा की थांबतोय मी, जर मला सुचलं नाही ना, उगाच काय पण करायचं करत नाही, त्यामुळे माझे पोस्ट कमी दिसतील. की आता बरेच नसतं ना, अरे आज उठवला 2 दिवसांवर लगेच टाकायलाच पाहिजे आपल्याकडे, असं माझं नाही आहे आता. अशी ही बनवाबरवी सोबत तुझं एक वेगळंच रिलेशन आहे म्हणू शकतो आपण. कारण की सुरुवातीपासून जेव्हा व्हिडिओ बघायला मी सुरुवात केली, किंवा तू सुद्धा बनवायला सुरुवात केली, आणि बनवाबरवीपासूनच बनवायला सुरुवात केली असं म्हणू शकतो आपण. तर हे नेमकं कसं सुचतं तुला? म्हणजे एखादा कॉन्टेंट घेऊन तो सीन शोधतोस की सीन वरून कॉन्टेंट तुला आठवतो? बनवाबनवी माझं रिलेशन म्हणजे मी बनवायचो ना पूर्वी फोटोची, तेव्हा बनवाबनवी फिल्मचा फार वापर करायचो. तेव्हा ते कल्ट फिल्म आहे ना मराठी, त्याचे सीन असे आहेत की ती कुठल्याही ह्याला शूट होते. आणि मला अजून आठवते की डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार होते, तर त्यावेळी मी तो व्हिडिओ केला, जो व्हिडिओ नव्हता केला, फोटो केला होता मी, जो टीव्हीवर पण दाखवला न्यूज चॅनलला. मी तेवढंच केलं. आता राहायची काही सोय ते अक्षय सरांना विचारलं, तू असल्याशिवाय केला. तर ते बनवावरीचं आहे. आणि त्यानंतर मग बनवावरीचं असं पण आहे की मी बनवावरी फार कंटिन्यू बघितलंच नाही, म्हणजे फार त्यातले सीन असे थोडी बघितले, कधी लागला असं टीव्हीवर पुढे बघायला चालू करायचं. असं म्हणजे एका सिटिंग मध्ये पूर्ण पहिल्यावर शेवटून असं नाही बघितलं, म्हणजे कधीतरी एकदा लहानपणी बघितलं असेल, पण नंतर मी असं झालं की सीन लागेल तसे बघितलं. आणि तो एवढ्या डोक्यात बसलाय तो पिक्चर की कुठलाही सिच्युएशन असते की तो पिक्चर आठवतोय. डायलॉग पाठ असते, हा बऱ्यापैकी असे लक्षात येईल कुठं येणार आहे, कुठं डायलॉग वापरता येईल. तर उदाहरण परवाचा जो परवा म्हणजे आता महिन्याबरोबर की आयफोन 16 लॉन्च झाला. आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर मग बातमी काय आली की घ्यायला गर्दी झाली आणि लाईन लागली लोकांची. लाईनवर मला लगेच ती लाईन आठवली दुधाची. अशोक सराफ दूध घ्यायला तर मग ते सीन आठवल्यानंतर मग ते सुरू झालं. त्यात कसं असतंय, मी आता माझी प्रोसेस अशी आहे, तर मला ते सुचलं पुढे काय करते मी की मला त्यात एडिट करता येते, एडिटिंगच्या दृष्टीने विचारतो की बाबा हे एडिट होऊ शकते का, की मला तिथं अशोक सराफांच्या शेजारी तो माणूस काढून आपण उभारू शकतो का. ते जर जमलं तर मग पुढच्या स्क्रिप्टची मी जुळणा करायला लागतो. कारण तेच जर नाही झालं किंवा लिहून पण का तसं ते बसलं किंवा मग स्क्रिप्टचं जुळणा कशा. आणि माझे स्क्रिप्ट लिहिण्याची पद्धत अशी आहे की मी समोरचे डायलॉग शक्यतो बदलत नाही, म्हणजे 90% नाहीच बदलत. मला नाही आवडत की तसं करायला गेलं की मी काहीच करू शकतो ना. उदाहरण त्याचे सगळे डायलॉग चेंज केले तर मग काय उपयोगच नाही, मग ते डबच केलं. मी त्या रिॲक्शनवर हे करतो
माझ्यात आता उदाहरण त्याचं तुला अल्सरचा त्रास आहे. खाली बसता अल्सर त्रास आहे. मग मी त्यातलं अल्सरचा नाही किडनीचा असेल किडनी विकून मोबाईल घेतला आयफोन असं ते केलं. तर ते मग तसे मी डायरेक्ट रिॲक्शनवर सगळे लिहितोय. अशी प्रोसेस आहे माझी ऍक्च्युली. आता काही सीन असे आहेत की ते बघून ठरत नाही प्रॉब्ली नाही जनरलच. उदाहरण सांगायचं म्हणजे कॅटरीना कैफ बरोबर एक व्हिडिओ केला होता मी. कॅटरीना कैफचा तो जिंदगी ना मिलेगी दोबारा मला एक सीन आहे ज्यामध्ये ती झोपलेली असते तशी आकाशाकडे बसलेली असते बरोबर फिलॉसॉफिकल. तर ते मी म्हटलं इथं आपण करायचं आहे कॉमेडी काय तर करायचं आहे बस. मग ते पण येत नव्हतं मला एडिटिंगच्या ह्याच्यात कारण ते अशी झोपलेली असत ते आपल्याला झोपता आलं पाहिजे. आता कारण ग्रीन स्क्रीनवर उभा राहतो ते असं आडवून झोपलेलं दाखवायला पाहिजे. हे सगळे प्रकार ते मी एडिट करून बघितलं पहिला झोपता येते मग ते आलं. मग ते मी ते डायलॉग लिहिले. मग तो विषय मी कुठला घेतला त्याला तो पण क्लिक झाला असाच. आता ते कसं झालं काय झालं मला माहिती की आता मध्ये एक बातमी होती की दुसरा चंद्र दिसणार आहे पृथ्वीला गेलं. म्हणजे कशी बातमी परवा की पृथ्वीला अजून एक चंद्र मिळणार आहे पृथ्वीला तर लघु ग्रह येणार आहे. तिथे झोपून तिथे ते चर्चा करत असतात की अरे कधी येणार चंद्र सोडलं. मग हे असे पण गोष्टी आहेत की कधी कधी ठरवून असते कधी कधी अचानक सीन बघितले असतात कधी कधी विषय बघितले असतात. विषय बघून गेलेला उदाहरण आता लेटेस्ट सांगायचं म्हणजे दीपिका रणवीरला मुलगीच आहे बरोबर. मुलगी झाली आता याच्यावर काहीतरी करायचं मुलगी झाला पुढचा विषय बारसं कसं करायचं. मग आता विचार केला बारसाचं मराठीचं गाणं शोधूया. मराठीचं गाणं शोधलं मी मराठी फिल्म मधलं. मराठी ते सर्च केलं युट्यूबला बरेच. त्याला ही प्रोसेस जास्त आहे खूप सीन बघायला लागतात खूप पिक्चर बघायला वेळ खाऊ प्रोसेस आहे. मला एन्जॉय करतो मला आवडते म्हणून मी ते पडले. मला पण काय असं जबरदस्ती करायचं त्यामध्ये ते गाणं शोधलं. तर मग तो मला सीन मिळाला बारशाचा. तर त्यामध्ये 2 बायका होत्या. एक तर दीपिका असणार दुसरी कोण दाखवायचा मी विचार केला. दुसऱ्यात आशा कायंचं होतं. आशा कायंचा रोल होता तो कोण दिसेल चांगलं. तर पहिला मी मॉर्क करून बघितलं. आलियाचा चेहरा जरासा वाटला पहिला मग ते मग यात पुरुष पहिला फेस स्वॅप करून बघितलं दोघींचं. ते झालं की म्हटलं मग पुढचा विचार करायचा. मध्ये 2 झालं मॅच झालं की दीपिका जरा म्हटलं बास एवढ्यावर लोक हसायला चालू करणार मला गॅरंटी. मग पुढे काय पाहिजे अजून गाणं नुसतं तर काय मी उभा राहील गाणं सुरू असतं नको करायला. मग काय करणार. मग आता रणवीर काय करत असणार माझ्या रणवीर म्हणजे फुल एनर्जी असणार. रणवीर या गाण्यात बादशाह नाचला असणार. मग रणवीरचा तो मला वाटतं धतडचा तो सीन घेतला ते डान्स घेतला. तो डान्स घेऊन तो त्याला एडिट केला त्याला कट केला त्याला बसवला तिथं उभा केला डान्स आणि मग आपण त्याला अडवले बाबा तू डान्स करतो तरी काय त्याच्यामध्ये ती जान्हवी कपूरला असं करत करत छोटे छोटे सीन मध्ये पॉट केले. प्रॉपर ती फॅमिली दिसते लहान लहान मुलं आलिया जान्हवी नंतर अनुष्का जुळत गेलं. आणि मग तो व्हिडिओ कधी कधी आयडिया येते की हे व्हिडिओ जाणार म्हणजे लोकांना आवडणार. पण आता एवढे सगळे फॉलोअर्स आले म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली पेड प्रमोशन आहे. तर तू म्हटलंस की असं की ऑनलाईन गेमिंग वगैरे त्याचं मी प्रमोशन करत नाही. पण कधी असं केलंस की पैसे मिळतात म्हणून व्हिडिओ बनवतात असं कधी केलेस. नाही तसं नाही फारस माझ्या ह्याच्यावर तू बघितलं प्रमोशनचे व्हिडिओ फार कमी असतात. मी घेतोय फारच म्हणजे मी असं कसं आहे की एकदा मी एका ह्याचा घेतला त्यातला दुसरा घेत नाही जास्त. ओके म्हणजे कॅटेगरी उदाहरण मी आता एक शेअर मार्केट तयार केली. शेअर मार्केट क्लास आहे दुसरा परत क्लास तयार करणं मला ते नाही आवडत. मित्राचे वगैरे फोन येतात की माझा मग त्याचा मी स्टोरी टाकतो इन्स्टा स्टोरी फ्री ऑफ कॉस्ट मित्रांसाठी वगैरे फक्त जेवण एकदा झालं पाहिजे. मित्रांसाठी काय मित्रांना टाकतो मी स्टोरीचं काय नाही मित्रांसाठी नाही. मला इव्हन कोण रिक्वेस्ट केलं आज की मग ते कधी कधी टाकावं लागते एवढं पण हे करू तर मी म्हणतो की रील नाही करू शकत मी. लोकांची अपेक्षा कशी माहिती काय की आता मी व्हिडिओ करतोय ते शाहरुख खान बरोबर करतोय काय अमिताभ बच्चन बरोबर करतोय त्यांच्या प्रमोशनची ऍड तशी करायची. ओके म्हणजे त्यांच्यासोबत ब्रँड तसा हॉटेल आहे हॉटेलमध्ये मी त्या दीपिकाला घेऊन जेवायला जाऊन असं करा मी म्हटलं असं करत नाही असं मुळात करू शकत नाही. कराय चुकीचं आहे याची मी करतो ते एंटरटेनमेंट पर्पज मध्ये. कारण तुम्ही जर ते करायला गेला तर ते तिकडनं हे होऊ शकतं ना काय ते चुकीचं आहे बेसिकली चुकीचंच आहे की तसं करणं.
कारण मी जे व्हिडिओ करते ते एंटरटेनमेंट पर्पज जे म्हणजे मला जरी कॉपीराईटचा जरी आला तर तिथं पण ते ऑप्शन मी एंटरटेनमेंट ओनली म्हटलं की ते जातोय कॉपीराईट त्यांना मग काय की मजेत आहे म्हणून त्याचं कमर्शियल युज करायला लागलं तर ते अवघड आहे ती करत नाही तरी पण डीएम सगळे भरत असतील बरोबर पेड प्रमोशन सगळे कितीपर्यंत पे करतो म्हणतात तरी हायस्ट आतापर्यंत असं नाही ते आपण सांगितलं पेक्षा कमीच करतात पण तेव्हा सांगताना व्यवस्थित सांगायला लागते ते हायस्ट वगैरे असं काही नाहीये त्यातून जशी फॉलोअर वाढत जातील तसं तसं तिचं ते सुरू होत आहे आणि फॉलोअर बरोबर पण ठेवत नाही मी कारण माझं असं मत आहे की माझं त्या कोल्हापुरातच माझ्यापेक्षा पण जास्त फॉलोअर असले ठीक आहे पण मी त्यांना ती सांगते की तुम्हाला कंटेंट माझा क्वालिटीचं देणार त्यामुळे म्हणून मी पैसे काही लोकांना वाटतं तू एवढे पैसे घालास त्याचे फॉलोअर 200-300 के आहेत ते म्हणते ते 5,000 व्हिडिओ करायला तयार आहे नाही मला नाही जमत तुम्ही ते करून घ्या म्हणते कारण त्याचं कंटेंट जरी 200-300 के असलं तरी त्याचा कंटेंट बघा माझा कंटेंट तुम्हाला क्वालिटीच काम आहे जे तुम्ही व्हिडिओ कधी बघा कधी कुठे फिरवा मला ते व्ह्यूज मॅटर करतात ना फॉलोअर्स जरी तुमचे भरपूर असले लोकांपर्यंत किती पोहोचतं हे महत्वाचं आता सध्या ते चुकीचं आहे ऍक्च्युली कंटेंटला नाही महत्व रीचला महत्व तेच ना कंटेंट कसा आहे कोण त्याच्यापेक्षा तुमचा रीच किती रीच आहे तुझा एवढा रीच आहे तो रीच तुझा कसा पण येऊ शकतो उदाहरण तुम्ही परवा काय मी उदाहरण सांगतोय ते बघितल्यापासून तर माझा ते रीच आणि व्ह्यूवर नाही झालाय म्हणजे विश्वासच उडाला एक माणूस आहे त्याचा व्हिडिओ असा आहे की तो खोकतोय 1 सेकंडचा व्हिडिओ म्हणजे आपण कसं आता फोटो काढायला व्हिडिओ घ्यायला तो असं मोबाईल वगैरे खोकता तेवढाच आहे त्याला 4 मिलियन व्ह्यू आहे 1 मिलियन लाईक आहे 2 मिलियन कमेंट असतील ते बघितल्यानं मला असं झालं की अरे मग कशाला एवढा विचार करून का करते आपण असं होते ते पण मी माझं कायम असं म्हणणं मी सोशल मीडियाचा वापर एक प्लॅटफॉर्म म्हणून करतोय आता हे इन्स्टा सुरू आहे म्हणून मी यावर व्हिडिओ टाकतोय युट्यूब आहे म्हणून मला इन्स्टा समजा बंद झालं होतं तर मी माझं कंटेंट असं आहे की मी कुठल्याही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर टाकू शकतो असं नाही मी डिपेंड इन्स्टावर आहे आणि पुढं ज्यांना कॉन्टेंट क्रिएशन मध्ये यायचंय किंवा ज्यांना युट्यूबर बनायचं आहे किंवा कुठल्याही कॅटेगरीमध्ये ज्यांना इन्स्टावरती आपला रीच वाढवायचा फॉलोअर्स वाढवायचे आहेत तर ते लोक प्रयत्न करतात आता जे नवीन मुलं तर त्यांना तो काय सांगशील नाही आता प्रयत्न करणारे बऱ्याच मुलांचं कसं होतं की कॉपी करायला जास्त ते पहिल्या त्यांनी नाही केलं पाहिजे कॉपी करतो म्हणजे काय आता उदाहरणार्थ माझा एखादा माझ्या प्रकार जरा वेगळा आहे पण समजा दुसऱ्याचा कोणाचा एखादा फॉर्मॅट चालला आहे फूड ब्लॉग किंवा एखादा जो असा करतो तर मी पण आणि व्हायरल झालाय चला मी पण असंच करूया लोक हाय तसं कॉपी करून म्हणजे एक जण तर हिंदीतला कंटेंट मराठीत करतो डायरेक्ट ट्रान्सलेशन असते त्यांना आणि कसं होतंय मुलांची अपेक्षा असते की आज माझा मी व्हिडिओ केला सगळ्यात संपला तुमच्या कंटेंटवर काय राहिलेलं नाहीये सगळे इन्स्टाच्या अल्गोरिदमवर आहे अल्गोरिदम ठरवते की कोणाला दाखवायचं कोणाला नाही दाखवायचं म्हणजे ही इन्स्टाच्या हातात पण आहे इन्स्टाच्याच हातात आहे की आपल्या हातात फारच नाही मग आता कसं मी माझ्या म्हणजे मी ज्या पोझिशनला म्हणजे एवढे फॉलो आहे आता मला माहिती आहे की कुठला कंटेंट जाईल कधी कधी कसं होतं आपण विचार करून केलेलं कंटेंट नाही होत आणि कधी कधी असं मजा केलेलं कंटेंट ते आपल्या हातात नाहीच आहे ना आणि शेवटी इन्स्टा तुमच्या हातात भरपूर आहे की इन्स्टा ठरवते की कुठल्या फील्डला दिसेल आता उदाहरण द्यायचं म्हणजे आता आपण विचार कर आपण त्या रील्स सेक्शनला गेलो तर स्क्रोल करत राहते रात्री आपल्या स्क्रोल करत पण त्यात ज्या रील दिसतात त्यात तू थोडीच त्यांना फॉलो केलं असतेस आपण ज्यांना फॉलो करतो त्या सुद्धा रील दिसतात ती इन्स्टा ठरवते की तुला कुठली रील त्या दिसणार ते आपल्या हातात नाहीच आहे ना आता असं पण राहिलं नाही की मी याला फॉलो करतो तर मला ह्याच्या रील दिसणार सगळ्यांनी रील दिसतात मध्ये अल्गोरिदम ठरवते तुम्हाला कोणाच्या रील दिसणार कोणाच्या नाही ते तुमच्या एकूणच सगळ्या सर्च हिस्ट्रीवरून वगैरे किंवा आधीच्या कुठल्याला तुम्ही बघत असले कुठल्याला कमेंट केले त्याच्यावर ते दिसतं थोडक्यात काय की ओरिजिनल कॉन्टेंट आपल्याला ठेवायला पाहिजे ओरिजिनलिटी असावी ते लोक मुलांना सांगत कॉपी करू नका स्वतःच हे करा आपल्याकडे काय टॅलेंट आहे ना हे आपल्याला माहिती असतं दुसरं कोण सांगण्यापेक्षा त्याचा जास्त विचार करा उदाहरण दुसरा कोणता चांगला डान्सचा व्हिडिओ करतो मी डान्सचा व्हिडिओ करायला गेलो तर मला नाही मला ते माझं फील्डच नाही जे आपला आहे ते करायला आणि व्ह्यू आणि कमेंटचा जास्त विचार करू नका हे तर बेसिक सल्ला सगळ्यांना की कमेंट आशा करणारे लोक आहेत आजकाल की तुम्हाला डिमोटिवेट करू शकतात किंवा काही जर मुद्दाम पण जर करायचं असेल कारण याचं कारण फेक फॉलोअर्स फेक अकाउंट वाढले फेक अकाउंटचं प्रमाण एवढं वाढले की त्याला चेहरा नसते ना कमेंट करणाऱ्याला कधी चेहरा नसतो कधी पण कुठल्या पण क्रिएटरला
म्हणजे वाईट कमेंट करण्यात तुम्हाला प्रतिसाद कधीच भेटत नाही. तुम्हाला भेटणारे तुमचे फॅनच असतात कधी चांगले भेटणार म्हणजे तुम्हाला शिव्या घालतो कधी समोर येतच नाही. आता विचार केला पाहिजे आता हे कसं आहे आता मी आता इतकी वर्ष करतोय वय वाढत तशी मॅच्युरिटी ती तसा आता प्रकार आहे. पोरांना दिवस होते की आजकाल मी आता गेले की मला लगेच यायलाच पाहिजे लगेच म्हणजे आज व्हिडिओ केला की माझा 100 वाटते का वाटतंय त्याचं टेन्शन घेतो तसं न करता कंटिन्यू करायचं बसल्यावर म्हणजे थोडक्यात काय पेशन्स पाहिजे. ओके. आणि सुमित खूप तुझ्या जर्नीबद्दल माहिती दिलीस आणि तुझ्या कॉन्टेंट क्रिएशनच्या जर्नीबद्दल सुद्धा आम्हाला सांगितलं आणि थँक्यू सो मच तू आज सह्याद्री संवादमध्ये आलास आणि आमच्यासोबत या सगळ्या गोष्टी शेअर केल्या. आणि सुमित पाटील आता इंट्रोडक्शनची काही गरज नाही वेगळ्या पण तरी सुद्धा इंस्टाग्राम पेज असेल युट्यूब चॅनल असेल फेसबुक पेज असेल नक्की फॉलो करा आणि सह्याद्री संवादला सुद्धा नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच. थँक्यू.